हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत थिंक बिफोर यू स्पीक. आता तुमचे एक्झाम्स येत आहेत आणि त्यासाठी हा लेसन मी फास्ट ट्रॅकवर शिकवणार आहे. फास्ट ट्रॅक म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफ मी पटापट एक्सप्लेन करीन, जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्हाला या लेसनचा मीनिंग सुद्धा कळेल. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन आन्सर्स कडे जाल, देन यू कॅन बी एबल टू आन्सर इट क्विकली. सो लेट्स स्टार्ट. थिंक बिफोर यू स्पीक. आता हे जे लेसन आहे ह्यामध्ये आपण बोलताना कसं लक्ष देऊन बोललं पाहिजे, काय विचार करून बोलला पाहिजे, बोलताना आपण स्वतःला काय प्रश्न विचारले पाहिजे, हे सगळं ह्या लेसन मधून आपण शिकतो. सो फर्स्ट पॅरेग्राफ आहे, मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. ओके. जे ब्रिटिश स्टेट्समॅन आहे बेंजामिन डिझरायल यांनी स्टेट केलेलं की नेचरनी माणसांना दोन कान दिले आहेत, 2 ears अँड 1 mouth. ओके. त्यामुळे दोन कानांनी आपण जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं. तर दोन कानांच्या जागेवर दोन तोंड असते आणि एकच कान असतात, तर आपण कसे दिसलो असतो हे विचार करा. ओके. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनल्स, ओपन ऑल द टाइम. नरसळी असते एखादी ज्याच्याने आपण तेल गाळतो किंवा दूध टाकतो, पुनेल ज्याला म्हणतात ना ते. तर आपले कान त्याच्याप्रमाणे असतात, नेहमी उघडे असतात. ओके. आणि सगळे जे शब्द कानावर पडतात ते आपल्या डोक्यामध्ये जातात. देर इज नो डोर विच यू कॅन क्लोज देम. ओके. तर आपण ते दरवाजे बंद करू शकत नाही. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls. तर आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपले शब्द हे दोन भिंतीतून जातात. आता हे दोन भिंती कोणती आहे? फर्स्ट आहे ते आपले तीत आहे, ते फर्स्ट रो आहे फेन्सचा. आणि तीत नंतर आपले लिप्स आहे, आपले होठ आहेत, ज्याच्यातून हे शब्द बाहेर पडतात. तर नेहमी बोलताना दोनदा विचार केला पाहिजे. ओके. अ वाईज मॅन वन्स रिमार्क्ड म्हणजे त्यांनी सांगितलं, दॅट ऑफ द स्पोकन वर्ड्स यू आर अ मास्टर अँड ऑफ अनस्पोकन वर्ड्स यू आर स्लेव्ह. जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा आपण त्याचे मास्टर होऊन जातो, गुलाम होऊन जातो. आणि जेव्हा ते अनस्पोकन असतात, अनस्पोकन म्हणजे काय? हे बघा, अनस्पोकन म्हणजे विच इज रिमेन अनसेड, जे आपल्या मनात असतं, ॲज थॉट्स इन अ माइंड. जेव्हा आपण काही बोलत नाही, ते विचार आपल्या डोक्यात चालू असतात, पण आपण ते कंट्रोल करतो, तेव्हा आपण त्याचे गुरु असतो, आपण त्याचे मास्टर असतो. पण आपण एखादं काहीतरी पचकलं, तोंडातून काहीतरी शब्द चुकीचा निघाला की झालो, आपण त्याचे गुलाम झालो आणि आयुष्यभर आपल्याला त्या शब्दांबदली ऐकावं लागतं. ओके. सो यूज युअर वर्ड्स वाईजली. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल गुरु. स्पिरिच्युअल म्हणजे जे आपल्याला उपदेश देतात, जे काहीतरी चांगलं शिकवतात, त्यांच्याकडे. आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. तर तो यंग मॅन सांगतो की मी माझ्या मित्राला खूप अनकाइंड बोललो आहे, असं काहीतरी बोललो आहे ज्याच्याने तो डीपली हर्ट झाला आहे, तो दुखावला आहे त्याचं मन. तर मला भीती वाटते, अफ्रेड दॅट अ फ्रेंडशिप विथ हिम विल ब्रेक. त्याला असं वाटतं की आमची फ्रेंडशिप तुटेल, तर मी काय करू ज्याच्याने हे रिपेअर होईल. ओके. अमेंड्स म्हणजे रिपेअर. तर त्याच्या गुरुनी काय सांगितलं बघा, त्यांनी सांगितलं, एक फ्रेश शीट घे ऑफ ब्लँक पेपर आणि पेन घे. राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हॅश थिंग्स. सगळं लिहून काढ या पेपरवरती. तर तो माणूस बोलला, अच्छा एवढंच? मग त्यांनी लिहून काढलं. ओके. त्याच्या गुरुप्रमाणे. नाउ टेअर अप दिस शीट ऑफ पेपर इनटू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. त्याचा गुरु सांगतो, आता तू लिहिलंयस ते तुकड्यामध्ये फाड, जेवढे तुकडे होतील तेवढे. तर तो फाडतो आणि ही इट वॉज टोन इनटू 100 टायनी बिट्स. जे तुकडे होते 100 तुकड्यांमध्ये तो फाडतो. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो. त्याचा गुरु आदेश देतो की ह्या खिडकीच्या बाहेर टाक. इट वॉज अ विंडी डे. विंडी म्हणजे खूप तेव्हा हवा चालत होती. अँड टायनी बिट्स वॉज स्कॅटर्ड फार अँड वाईड. तर ते लांब पर्यंत उडून गेले. नाव गो आउट into the street and collect as many bits of paper as you can. त्याचा गुरु सांगतो की जा खाली आणि जमा कर ते तुकडे तुझे उडवलेस ते. द मॅन वॉज टेकन अ बॅक. तो त्याला शॉक लागला की बट असं कसं होऊ शकतो. ही स्टार्टेड स्टॅमरिंग. स्टॅमरिंग म्हणजे प प प प असं आपण जेव्हा ड्रॅग करतो ना शब्द, त्याला स्टॅमरिंग म्हणतात. ओके. तो विचार करायला लागतो, हे तर डिफिकल्ट आहे की मी एवढे तुकडे केले छोटे छोटे आणि फेकले, आणि तेच मी जाऊन कसं जमा करणार. त्याचा गुरु बोलतो की जा आणि ट्राय कर. The young man went out. He returned after an hour later, exhausted. तो अर्ध्या तासाने परत आला आणि exhausted म्हणजे खूप दमलेला होता. त्याला एक सुद्धा तुकडा नाही मिळाला. This is what happens with the spoken words. त्याचा गुरु सांगतो की आपण जे शब्द बोलतो त्याच्याने सुद्धा हेच असतं. Once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. आपण एकदा बोललो की ते शब्द आपण परत घेऊ नाही शकत. म्हणून
लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. राग असताना काही बोलू नका, विचार करा दोनदा आणि मग बोला किंवा शांत राहा. आता इथे सोक्रेटिसचं एक एक्झाम्पल दिलंय. सोक्रेटिस कोण होते? ते एक वायजेस्ट मॅन होते ऑफ एन्शियंट वर्ल्ड, जुन्या काळातले. ओके, खूप हुशार होते ते. सोक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसिपल टू कीप देअर माउथ शट. काउन्सिल्ड म्हणजे त्यांची शिकवणी अशी होती, त्यांच्या डिसिपल्स म्हणजे शिष्य, त्यांना सांगायचे की तोंड बंद ठेवा, जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला. तर एकाने विचारलं की ओ वाईज वन, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक. आपल्याला कसं कळणार की आता आपण बोलू शकतो? तेव्हा त्यांनी सांगितलं की 3 क्वेश्चन स्वतःला विचारा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इज इट ट्रू? आपण जे बोलत आहोत ते खरं आहे का? ओके. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, व्हेरॅसिटी म्हणजे हे सत्य आहे, खोटं आहे, हे आपल्याला माहिती नाही आहे, आपण त्याच्याबद्दल कन्फर्म नाही आहे, तर ते बोलू नका. when we use when we utter words carelessly, we ourselves become transmitter. Transmitter म्हणजे आपण जे पास करतो ना, एखादी इलेक्ट्रिसिटी कशी पास होते करंट वायर मधून, तसंच आपण त्या खोट्याचे ट्रान्समिटर हो. आपल्या तोंडातून खोटं निघालं तर समोरच्याला ऐकायला येणार आणि तो दुसऱ्याला सांगणार, तर ते फिरत जाणार सगळीकडे. ओके. आणि मग सेकंड क्वेश्चन तो बोलला, विचारा, इज इट प्लेझंट? जे मी बोलतो आहे ते चांगलं आहे का? ऐकण्यासाठी चांगलं वाटतं काय? कोणाला त्याचा त्रास तर नाही होणार. ओके. आयडलनेस टू हर्ट अदर्स. ओके. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. जर त्याच्याने कोणाला तरी त्रास होणार असेल तर नका बोलू. इज इट युजफुल? कोणाला त्याचा उपयोग होणार आहे का? बेनिफिट होणार आहे का? विल इट ब्रिंग कम्फर्ट टू समवन? आर वी लाईकली टू हेल्प समवन? ह्याच्याने कोणाची मदत होणार आहे का? हे 3 प्रश्न नेहमी स्वतःला विचारा आणि मग जर ह्या प्रश्नांचा उत्तर तुम्हाला हो असा आला, बरोबर आहे, तू बरोबर करतोयस, तेव्हा जाऊन बोला. ओके. तर हा चॅप्टर मी एक्सप्लेन केला आहे. क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया, म्हणजे 15 मिनिटात तुमचा पूर्ण चॅप्टर रिवाइज होऊन जाईल. English word workshop. The same words can be used as noun in some sentences and verb. आता काही आपण नाउन्स म्हणजे नाम सारखे यूज करू शकतो आणि काही वर्ब म्हणजेच क्रिया त्याच्यासारखे यूज करू शकतो. एक्झाम्पल बघा, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. रिमार्क्स आहे इकडे, हे नाउन सारखं यूज केलं आहे, फक्त नाम आहे. अ वाईज मॅन वन्स रिमार्क्ड. रिमार्क्ड म्हणजे उपदेश दिला किंवा बोलला, तर ही क्रिया आहे. असे यांनी 5 शब्द दिले आहेत, त्याचे आपल्याला सेंटेन्सेस बनवून लिहायचे आहे. मी तुमच्यासाठी हे सॉल्व्ह केलंय बघा. चेंज. आता चेंज म्हणजे सुट्टे सुद्धा असू शकतात, जे सुट्टे पैसे असतात. डू यू हॅव एनी चेंज? ते असू शकतात, किंवा द चेंज इन वेदर, काहीतरी बदलतं आहे, तर ते नाउन असू शकतं. आणि दुसरं चेंज काय आहे? चेंज द वे यू थिंक. तू जे विचार करतोयस ते दुसरे विचार कर, ते बदली कर, त्याला आपण वर्ब म्हणू शकतो. ओके. शो. द बँड पुट ऑन अ ग्रेट शो. आता हे शो तर फक्त असं लावलेलं आहे, ते नाउन आहे. आणि शो दुसरा काय असू शकतो त्याचा वर्ब, की मी काहीतरी दाखवत आहे. शो मी युअर बुक. थ्रो. द बॉलर मेड अ परफेक्ट थ्रो ऑन द स्टंप. आणि दुसरा थ्रो काय आहे? डोंट थ्रो द गार्बेज. हे वर्ब आहे, फेकू नकोस. रिटर्न. आता एक मिनिंग काय आहे रिटर्नचा, की मी काहीतरी पैसे गुंतवले आणि ती गुंतवणूक चांगली आहे. ओके. त्याचे जे रिटर्न्स आहेत ते चांगले आहेत, तर मी तशी सेंटेन्स लिहिले आहे. द रिटर्न ऑन दिस इन्व्हेस्टमेंट इज गुड. आणि दुसरं रिटर्न काय आहे, की परत येणं. वी विल रिटर्न इन द इव्हनिंग. हे वर्ब आहे, क्रिया आहे. ओके. आता फोर्थ आहे बेनिफिट. ह्याचं नाउन आणि वर्ब तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जे पहिले 3 करेक्ट आन्सर्स देतील त्यांचा नेक्स्ट लेसन मध्ये मी नाव घेऊन त्यांना सांगणार की ह्यांनी काहीतरी आपल्याला उत्तर दिलं आहे. ओके. सो बी रेडी फॉर दिस चॅलेंज. नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग. सेकंड क्वेश्चन आहे हा. आर इयर्स आर लाईक फनल्स बिकॉज. का फनल सारखे आहे, तर हे टेक्स्टबुक मध्येच आहे. दे आर ओपन ऑल द टाइम अँड देर इज नो डोर विथ विच वी कॅन क्लोज देम. तर तुम्हाला फक्त ते सेंटेन्स फुल स्टॉप असेपर्यंत लिहायचं आहे. ओके, कॉपी करून. Next, the two rows of the teeth are like a fence because if we wish to speak our words, have to pierce through them. Okay. Third, the two lips are like a fence because the lips fence सारखे का आहे? Before a word is spoken, it has to pass through it. Okay. त्या भिंतीपासून words pass होतात, म्हणून ते fence सारखे आहे. Harsh words are like scattered bits of paper carried away by the winds because once you have spoken them aloud, it is difficult to take them back.
ओके. आय होप तुम्हाला हे कळलं असेल आणि मी जास्त फास्ट जात असेल तर तुम्ही व्हिडिओ स्लो करा, कारण मला ना हा व्हिडिओ पटकन कंप्लीट करायचा आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ओके. आता राईट अ ब्रीफ समरी ऑफ द स्टोरी ऑफ अ यंग मॅन अँड हिज स्पिरिच्युअल टीचर, मेकिंग द यंग मॅन अ नरेटर. आता जी स्टोरी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिली आहे ना, तुम्हाला ही अशी लिहायची आहे की ही स्टोरी, तो जो यंग मॅन आहे तो त्याच्या भाषेत सांगत आहे. तर मी मराठीत सांगते, तो कसा सांगणार. तो असं सांगणार की मी माझ्या गुरुकडे गेलेलो, माझ्या स्पिरिच्युअल टीचरकडे गेलेलो, मी माझ्या मित्राला काहीतरी खूप वाईट बोललो, त्याचा इन्सल्ट केला आणि आमची मैत्री तुटेल अशी मला भीती वाटली. म्हणून मी त्या गुरूंना सांगितलं की मी असं काय करू ज्याच्यानी हे सगळं म्हणजे थांबू शकेल. तेव्हा माझ्या गुरुनी सांगितलं की पेपर घे आणि हे सगळं लिही, ब्ला ब्ला ब्ला. तर तुम्ही पूर्ण ही स्टोरी त्यांना सांगू शकता. ओके, ऍज अ नरेटर. आता ते इंग्लिश मध्ये कसं लिहिलं आहे ते मी ह्या पॅरेग्राफ मध्ये दिलं आहे. तर हे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बसून व्यवस्थित वाचा, आणि बाय हार्ट करायचं असेल तर बाय हार्ट सुद्धा करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मदर टंग. इथे जे इंग्लिश मध्ये आहे ते तुम्हाला मराठीमध्ये, मदर टंग आपली काय आहे, मराठी आहे. मदर टंग म्हणजे आईची जीभ नाही, आपण जी बोली भाषा वापरतो घरी त्याला मदर टंग असं म्हणतात. ओके. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क ourselves बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. तर हे मराठीत आपण कसं म्हणणार, पहिला प्रश्न जो आपण स्वतःला, आ सेल्फ म्हणजे स्वतःला विचारला पाहिजे, बिफोर वी स्पीक बोलण्याआधी विचारला पाहिजे, इज इट ट्रू हे खरं आहे का. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझेंट. दुसरा प्रश्न विचारावा तो आहे, हे चांगलं आहे का. ओके. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सोक्रेटिस इज इट युजफुल. तिसरा प्रश्न सोक्रेटिस प्रमाणे, अकॉर्डिंग म्हणजे प्रमाणे. ओके. तिसरा प्रश्न काय आहे, हे उपयोगी आहे का. तर हे तुम्ही सेंटेन्स मराठी भाषेत लिहू शकता. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. आणि हे अँटीथेसिस दिले आहे तिकडे तुमच्या फिफ्थ मध्ये. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ अनस्पोकन वर्ड्स यू आर मास्टर ऑफ द स्पोकन वर्ड्स अँड यू आर स्लेव्ह. द सेंटेन्स हॅज टू पेअर्स ऑफ ऑपोजिट, स्पोकन आणि अनस्पोकन, मास्टर अँड स्लेव्ह. तर अँटीथेसिस म्हणजे काय असतं, ऑपोजिट वर्ड्स असतात. ओके. म्हणजे गुड, बॅड, अप, डाऊन. तर त्याला आपण अँटीथेसिस म्हणतो. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस. तर इथे त्यांनी काही अँटीथेसिस एक्सप्लेन केले आहे. गिव्ह एव्हरी मॅन द दाय इयर. प्रत्येक माणसाला इयर दे, कान दे, बट फ्यू दाय व्हॉइस. ठीक आहे. फ्यू आलं इकडे, इकडे दे आलं द्या करून, आणि इकडे आलं की कोणाला कोणालाच द्या. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मॅन प्रपोजेस म्हणजे माणूस मागतो, आणि गॉड डिस्पोजेस म्हणजे देव नकार देतो. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. तर सिल्वर आणि गोल्ड हे सुद्धा ऑपोजिट आहे. पुटिंग टुगेदर ऑपोजिट, हे बघा ऑपोजिट असतं अँटीथेसिस. ओके. हे पार्ट ऑफ फिगर ऑफ स्पीच आहे. पेशन्स इज बिटर बट इट हॅज स्वीट फ्रूट. आता इथे बिटर आणि स्वीट हे ऑपोजिट आहे, तर हे अँटीथेसिस आहे. फाइंड सम एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस फ्रॉम युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इनटू इंग्लिश. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही स्कूलमध्ये करा. अशा प्रकारे आपला चॅप्टर इकडे संपला आहे. आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असेल एक्झामसाठी, काहीही प्रिपेअर करायचं असेल, हेल्प लागेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर बिंग टिल हिअर.